बटर चिकन रेडी खाण्यासाठी। हॅलो सर्वांना नमस्कार। तुमचं दिवस छान मस्त जावं आणि आजची रेसिपी मी बनवणार आहे बटर चिकन। चला आपण रेसिपी बघूया। मसाले आणि आता आपण रेसिपी सुरुवात करूया। आणि आता ह्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकणार आहे। मोठे 2 चम्मच टाकायचे आपल्याला। आणि इथे मसाला मिरची पावडर, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता। धनिया पावडर, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ। कोथिंबीर आणि पुदिना मिक्स आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये हे कस्तुरी मेथी, आणि आपल्याला इथे दही टाकायची। 1 वाटी मी दही घेतली होती आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे सगळा मसाला। हे आपल्याला याच्यात टाकायचे आणि अर्धा लिंबू घेतलाय याच्यावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। हे आपल्याला हाताने मिक्स करायचं। मसाला आपल्या चिकनला लागला पाहिजे असं मिक्स करायचं आपल्याला हे। आता मी हे सगळा मसाला चिकनला लावून घेतलेला आहे आणि आपण 1 तास याला मुरून ठेवायचे। आणि तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवून तुम्ही हे बनवू शकता। पेस्टच विसरली टाकायची, आता मी हे वरून टाकतेय आणि परत मिक्स करते याला। चांगलं मिक्स करून आणि मग आपली पुढची रेसिपी आपण आता बघूया। मॅग्नेट करायला ठेवते हे आणि पुढे आता काय करायचं आपण बघूया। टोमॅटो घेतलाय आणि हे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या त्याने चिकनला कलर मस्त येतो। आणि मिरची घेतलेली आता आपल्याला इथे कांदा लाल झालेला आहे थोडासा। त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरचे देठ टाकायचे आणि टोमॅटो भाजलेलं आहे। याला मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करायची पेस्ट करायची। का तर काय होईल, आपण जे बटर चिकन करणार आहे त्या ग्रेव्ही त्याला ना जो कलर येणार आहे ना तो येणार नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला हे थंड करूनच हे करायचे, बारीक करायची पेस्ट त्याची। पण बटर मध्ये फ्राय करून घेऊया झालेलं चिकन। आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे।
आपल्याला हे पलटी करायची, दुसरी साईड पण आपल्याला ही भाजून घ्यायची. बघा आपल्याला ते सरळ करून घ्यायची. आता एका साईड भाजलेली आहे, आता आपल्याला ही दुसरी साईड भाजून घ्यायची. मस्त कडक झालेले पीस आपले. आता ही आपल्याला दुसरी साईड पण मस्त भाजून घ्यायची. आता हे आपले झाले, आपल्याला हे काढून घ्यायचे. गॅस चालू करायचा आहे आणि तेल टाकायचं आहे थोडंसं. आता आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचं, बारीक कापून घेतलाय आणि टाकायचं. आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. चिकन मसाला,